नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. निवडणुकीचा कालावधी चालू आहे. आता प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. पनवेल विधानसभेच्या बाबतीत या ठिकाणी ट्विस्ट आला होता की ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये दोन नावांची चर्चा सातत्याने होत होती. ती म्हणजे एक शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, तर शिवसेना उभाटाच्या लीना गरड यांच्या दोघांच्या नावांची जोरदार चर्चा झाली होती. अगदी अर्ज देखील दोघांनी भरला होता आणि त्याच्यामध्ये कोण माघार घेईल इथपर्यंत विषय आला होता. आता ज्या दिवशी 29 तारखेला शेवटची मुदत होती त्या दिवशी निश्चित झालं की दोघांनी अर्ज भरलेला आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता एक प्रकारे बिघाडी झालेली आहे, हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यामध्ये काय भूमिका आहे ती देखील आता संभ्रमाची गोष्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. अनेक विषयांची आपल्याला बोलायचं आहे. तर यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब. पाटील साहेब, स्वागत आहे आपलं प्रभातपूर न्यूजमध्ये. खरं म्हणजे ही चर्चा आपण ऐकलेली आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे एक जिल्हाध्यक्ष म्हणून आपण कशा रीतीने पाहता? प्रथमतः मी प्रभात पर्वचे सागर राजे यांचं मी अभिनंदन करतो आहे. प्रथमतःच मुलाखत माझी पर्सनल घ्यायला ते माझ्या शाळेमध्ये आलेले आहेत. धन्यवाद. परिस्थिती या महाविकास आघाडीबद्दल आपल्याला पाहिलं असेल, पूर्ण महाराष्ट्रात घोराळे चालूच होतं आणि त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे महत्त्वाचे त्यांचे नेते जयंत पाटील साहेब यांचं आमच्या पवारसाहेबांशी बोलणं हे सुद्धा चालू होतं. परंतु ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पनवेल आणि पेण हे 3 मतदारसंघ द्यायचं महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये ठरलेलं होतं. परंतु नंतर भरपूर वेळ झाला, त्याच्यात ते गुऱ्हाळं ही चालूच होती. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील साहेब मला वाटतं थोडेसे कमी पडले असतील, म्हणून हे निर्णयाला शेवट लागला. प्रथमतः जयंतराव पाटील साहेबांशी यांच्याशी पवारसाहेबांशी बोलणं झालं आणि मी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो आहे, बरोबर 3 तारखेला 7:03 जयंत पाटील साहेब आणि बाळाराम पाटील साहेब आमच्या पवारसाहेबांकडे सिल्वर ओकला बसले होते. त्यावेळी चर्चेअंती त्यांनी बाळाराम पाटलांनी सांगितलं का पनवेलविषयी आपली भूमिका साहेब काय, जरा आम्हाला मदत केली तर बरं होईल. त्यावेळी ताबडतोबीने पवारसाहेबांनी संजय राऊत साहेबांना फोन केलं का आपल्या ज्या रायगड जिल्ह्यात ठरलेल्या आहेत शेतकरी कामगार पक्षाला पेण, अलिबाग आणि पनवेल या मतदारसंघामधून तुम्ही तुमचे काय उमेदवार असतील ते बाजूला काढून घ्या आणि आपला शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठिंबा कळवा. त्याप्रमाणे माझ्या ऐकवत असलेल्या बातमीप्रमाणे संजय राऊतसुद्धा म्हणाले का हो साहेब, आपण सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करतो. त्याप्रमाणे 7:03 बरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा सिल्वर ओकवरून मला फोन आला आणि त्यांनी पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांना आपल्याला मदत करायची आहे हा फक्त आदेश दिलेला आहे. पण एक गोष्ट म्हणजे बघा, ही 3 तारखेची गोष्ट तुम्ही म्हणता आणि मी कालच उभाटा गटाच्या ज्या पनवेल विधानसभेचे उमेदवार आहेत लीना गरड यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी देखील महाविकास आघाडीचीच उमेदवार आहे आणि माझ्यासोबत महाविकास आघाडी आहे. त्यावेळेला मी त्यांना विचारलं की बाबा सुदाम पाटील तर तुमच्यासोबत दिसले नाही त्या पत्रकार परिषदेमध्ये, बाळाराम पाटील साहेबांसोबत होत्या आणि त्याच्यानंतर सतीश पाटील साहेब मात्र तिथे त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील अनुपस्थिती होते आणि तुम्ही असं म्हणता की बाबा ते तुमच्यासोबत आहेत. तुमच्याकडे काय अशा नेमक्या गोष्टी आहेत की तुम्ही कशा रीतीने सांगू शकता? त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या कार्यालयातच या संदर्भात बैठक झाली आणि त्या कार्यालयाच्या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांचे फोटो दाखवले. म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत आहेत असं त्या ठिकाणी ते बोलून दाखवत आहेत. एकीकडे तुम्ही म्हणता की पवारसाहेबांचा तुम्हाला याविषयी आदेश आलेला आहे आणि एकीकडे लीना गरड साहेब म्हणतात की बाबा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत आहे. ह्या दोन्हीमध्ये अजून देखील चित्र क्लिअर करायचं झालं तर तुम्ही कशा रीतीने ते क्लिअर कराल? त्यांनी म्हटलं
त्याप्रमाणे मी बाळाराम पाटलांबरोबर परवा बसलो होतो. ओके. बाळाराम पाटील बरोबर त्यांनाच भेटून आले होते. कामोठ्यामध्ये लीना गरड मॅडमना भेटून आले होते. कामोठा शाळेमध्ये आम्ही त्यांची वाट पाहत बसलो होतो आणि तितक्यात बाळाराम पाटील साहेब आले आणि त्यांना विचारलं, बाबा काय झालं? त्यांनी मला सांगितलं, गरड मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे काय बाबा तुम्ही माघार घ्या, आम्हाला 3 मतदारसंघ दिलेले आहेत. तर त्यावेळी त्या गरड मॅडम त्यांनासुद्धा म्हणाल्या काय बाबा हां बरोबर आहे तुम्ही बोललेत ते असा आम्हाला वरून आदेश आलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही माघार घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे असं त्यांचं त्यावेळी बाळाराम पाटलांना बोलणं झालं. आमची अशी मिटिंग झाली बाळाराम पाटलांची आणि नंतर बाळाराम पाटील बोलले त्या गरड मॅडमना आता मी पुन्हा भेटायला आलो आहे कारण आजचा शेवटचा दिवस आहे, त्यांची काय भूमिका आहे त्यांना वाटायला नको, मी त्यांना भेटायला ना आलो म्हणून मी डबल भेटायला चाललो आहे आणि त्यांना परतीसाठी आवाहन करते. आपण म्हणालात का आपले पक्षाचे कार्यकर्ते ॲक्च्युअली जे 3 तारखेला जे आपले हे झालं त्याच दिवशी मला वाटतं आमच्या कार्यकर्त्यांचं तिथे काहीतरी सभा होती खारघरमध्ये आणि त्यामध्ये यांचा फिरता दौरा होता. यांनी बघितलेत काय तिथं लोक जमलेले आहेत तर ते तात्काळ तिथं गेले आणि एक आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचा सत्कार त्यावेळी केला असेल. परंतु परवाच्या संध्याकाळच्या 7 वाजताच्या माझ्या मध्यवर्ती कलंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व पक्ष संघटनेच्या बाबतीत आढावा मीटिंगमध्ये स्पष्टपणे मी सगळ्यांना आदेश दिले का आपला पवारसाहेबांचा आदेश आहे का आपल्याला ह्या पनवेलमध्ये आमदार हे बाळाराम पाटील यांच्या शिटीला मदत करायची आहे. म्हणजे थोडक्यात आता त्या योगायोगाने तिथे गेल्या होत्या, त्या तुमच्या कार्यालयात जी बैठक चालू होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्यावेळी त्यांनी एक प्रकारे आलेल्या पाहुण्याचं जसं स्वागत करायचं त्याच पद्धतीने त्यांचा तिथे स्वागत सत्कार केला असेल, याचा अर्थ ते त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी पकडून असं तुम्ही म्हणता. बरोबर आहे, कारण तिथे मिटिंग त्यांची झाली मोठं त्या लोकांनी 4 वाजता ती आमची युवाची काहीतरी मिटिंग होती आणि त्याच्यात काहीतरी महिलांचा पण तो जो ऑफिस आहे त्याच्यात ते आमच्या राजश्रीताई महिला त्यांचे काय भाडं आहे ते 25% ते पण भरतात. त्यामुळे तिथे ते संतोष शेट्टीचं ऑफिस आहे आणि या राजश्री मॅडम त्यासुद्धा तिथंच बसलेल्या होत्या आणि अचानक ते आल्यामुळे त्यांना ते माणुसकी म्हणून त्यांचा सत्कार करणं भाग पडलं. बरं आता याच्यामध्ये कुठलाही म्हणजे वाद नाही की तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी बाळाराम पाटील साहेबांसोबतच आहे असं क्लिअर कट म्हणता येईल. याच्यामध्ये देखील गट तट असे आहेत का? आमच्यामध्ये गट तट बिलकुल नाही, एकच आवाज शरद पवार. शरद पवार साहेबांचा डायरेक्टच आदेश आला आहे, त्यामुळे कोणीही इथे बाजूला जाण्याचा प्रश्नच येत नाही. मोठ्या साहेबांचा आदेश हा आम्हाला सगळ्यांना शिरसावंद असतो आणि मोठ्या साहेबांनी मला फोन केलेला आहे, आपणाला मी दाखवलं इनकमिंग कॉल सिल्वर ओक वाजून 7:03 साहेबांनी फोन केला आणि आता संपलेला सगळा विषय. हां आणि आपल्याला मदत करायची आहे म्हणून एवढाच आदेश दिला. बरं आणि बघा, त्यांचा आदेश आम्ही नाही, आमचा जो निष्ठावान कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या पक्षात आहेत तो निष्ठावान कार्यकर्ता, तो खालच्या पातळीवरचा असू दे वरच्या पातळीचा असू दे तरी तो आदेश शिरसावंद मानला जातो. बरं एक गोष्ट अजून विचारायची आहे, खरं म्हणजे तुमचे सुनील तटकरे साहेबांशी अतिशय जवळचे संबंध, इवन दग तटकरे म्हणून शाळेचं देखील नाव आपलं आहे आणि आता परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 2 गट झालेले आहेत. किती झालं आता त्याचा जरी संबंध नसला तरी एखाद्या वेळेला चांगले संबंध असतात ना आपल्या पक्षाशी लोकांचे, मग अशा वेळेला त्यांच्याकडनं दबाव येऊ शकतो का? किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो निर्णय घेतला की बाबा अगदी आयुष्यभर ज्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे सुनील तटकरे साहेबांच्या सोबत आणि तुम्ही आज ज्या पदावर आहात, आज खूप मोठं साम्राज्य आपल्या शाळेचे वैभव आपण पाहताच, या सगळ्यामध्ये त्यांचा देखील निश्चितच मोलाचा वाटा असेल, मदत असेल. अशा वेळेला शरदचंद्र पवार साहेबांसोबत तुम्ही आहात, इथे कुठेतरी तुमची कोंडी झाली होती का? आणि आता त्याचा काय फरक पडेल का? तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. एकदम 28 का 30 वर्ष आम्ही सुनील तटकरे साहेबांसोबत आहे. 1984 ते पण मोठं जिल्हा परिषद सदस्य असतील, ज्यावेळी त्यांची पण निवडणूक लढवायची तेव्हा मीसुद्धा तिथे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी रोह्यामध्ये गेलो होतो. आमचे संबंध एकदम ऋणानुबंध
होते आणि ते फॅमिली रिलेशन म्हणून आमचे राहतील, त्याच्याबद्दल का वाद नाही. याच्यातमध्ये आम्हाला प्रत्येक याच्यात त्यांनी सहकार्य केलं. मी ना बोलत नाही आपल्या ह्या इथल्या शाळेच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत आपल्या मराठीच्या मान्यतेच्या बाबतीत दोन्ही यांना त्यांनी मान्य दिले, आम्हाला मान्यता करून दिलेलं आहे हे मला माहीत आहे. मग त्यांना काय विसरायचा प्रश्न येत नाही. परंतु गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास बरोबर ही फाटाफूट दोन पक्षामध्ये झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला होता त्यावेळेस जो राजीनामा त्यांनी हे केल्यावर जो युवक काँग्रेसने त्यावेळच्या जे असं पुकारलं का पवारसाहेब तुम्ही राजीनामा मागं घ्या, त्याच वेळी तुम्हाला मी आठवण करून देतो का मला पण ते पटलं नव्हतं पवारसाहेबांचा राजीनामा. तेव्हा महाराष्ट्रातला जिल्हाध्यक्ष म्हणून पहिलाच राजीनामा देणारा मी एकटा सतीश पाटील होतो. आपण त्यावेळी टी व्ही चॅनेलला बघितलं असेल. पण तदनंतर जेव्हा दिवाळीला पवारसाहेबांनी मला बोलवलं, सतीश माझ्याबरोबर तुला काम करायचं आहे, काय म्हणणं आहे. एवढा मोठा नेता का ज्याला महाराष्ट्रामध्ये दैवत सगळेच दैवत समजतात आपले सगळे, आपण बघितलं असेल सगळ्या पक्षाची लोक पवारसाहेबच बोलतात. त्यामुळे अशा माणसांनी मला बोलावून त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर काम करायचं. जी साहेब एवढंच बोललो आणि त्यांनी सांगितलं सतीश पनवेलला एक मीटिंग माझी व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे मी 16 डिसेंबरला गेल्या वर्षी मी सभा घेतली आणि ती सभा एवढी गाजली गेली का त्या सभेचे जे फटकार चालू झाले तेच फटकार चालू होत पुढे ते महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलं गेलं. आणि आपण पाहिलं असाल त्यावेळी मलासुद्धा काही लोकांनी नातेवाईकांनी मला हे दिलं का सोडलं. परंतु एकदा लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर सर्व म्हणाले का तुझा निर्णय हा योग्य होता. त्यामुळे पवारसाहेबांच्या जागी तटकरे साहेबांच्या जागी. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी विचारायची आहे की महाविकास आघाडीमध्ये आता फूट पडलेली आहे हे दिसतं आता. इथे लीना गरड या ठिकाणी बालराम पाटील आणि प्रशांत ठाकूर अशी तिरंगी लढत होणार आहे. अजून योगेश चिले वगैरे आहेत त्याची मंडळी, तरी देखील मुख्य लढत ही यांच्यामध्येच असणार आहे. अशा वेळेला मतविभागणी होऊन त्याचा फायदा नक्की कोणाला होईल असं काय वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळेला बोललं जाते का याचा फायदा प्रशांत ठाकूर यांना होऊ शकतो आणि तरी देखील ही म्हणजे आघाडीमध्ये बिघाडी झालेलं आहे. या गोष्टीकडे जर पाहायचं झालं तर तुम्ही त्याचं काय विश्लेषण करू शकाल. अगदी तुमचं म्हणणं बरोबर. आघाडीत बिघाडी होण्याचा काय प्रश्न येत नाही. शेवटी वरून काहीतरी पुन्हा आदेश येणारच आहेत आणि बाळाराम पाटलांना मतदान करण्याविषयी शेवटी आदेश येणारच आहे. हा तिढा जो निर्माण झालेला आहे ना तो उरण मतदारसंघातून निर्माण झालेला आहे. या उरण मतदारसंघात प्रीतम म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्यामुळे हा तिढा निर्माण झालेला आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो आहे या पनवेल महापालिका क्षेत्र 7 वर्ष झाली. मी 5 वर्ष पनवेल महापालिका क्षेत्रात व्यासपीठ गाजवलं. चांगल्या प्रश्नांना तेव्हा आवाज उठवला. त्यावेळी मी महत्त्वाचं सांगतो ह्या विमानतळ जी भरणी आहे त्या भरणीमुळे इतर कॉलनींना त्रास होणार आहे. 2018 साली मी एक प्रस्ताव सादर केला होता का पनवेल महापालिकेतर्फे सिडकोला एक प्रस्ताव द्या का इंटरनॅशनल एजन्सी नेमा आणि ह्याचा पाण्याचा जो निचरा पावसाळ्यामध्ये जो वाढणार आहे त्याविषयी काय नियोजन करावं त्याविषयी मी प्रस्ताव घेतला होता. परंतु त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव गुंडाळला गेला. महत्त्वाचा म्हणजे घनकचऱ्याविषयी पण मी आवाज उठवला होता आणि मी आवाज उठवल्यानंतर त्याप्रमाणे पनवेल महापालिका याच्यात इम्प्रूव्ह करत गेली. मी या कणबोली सर्कलच्या बाबतीत पण आवाज उठवला होता का पहा कणबोली सर्कलच्या बाबतीत काहीतरी इथे करणं भाग आहे. आता मला वाटतं नितीन गडकरी साहेबांनी 770 कोटींचा निधी दिलेला आहे. चांगला आहे. नितीन गडकरी साहेबांचं विजन चांगलं असतं. आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांचा पण आभारी आहे. परंतु हे करत असताना महत्त्वाचं भारतीय जनता पार्टीला जो ठेचा मिळालेला आहे तो म्हणजे आपला मालमत्ता कर 78 भूभाग हा पनवेल महानगरपालिकेचा हा सिडकोग्रस्त आहे आणि जवळजवळ 22 ते 23% भाग हा फक्त नगरपालिका हद्द आहे. आणि या
याच्यात आपल्याला या आमच्या कणबोली वसाहतीमध्ये आपण पाहिलं असाल एवढे वर्ष ही सिडको आमच्याकडून नाममात्र दर घेते आणि त्याच्या साफसफाई असू दे, कचरा वगैरे असू दे, आमच्या या विविध सुविधा, नागरी सुविधा चालू होत्या. अचानक पनवेल महापालिकेमधून 2018 साली जो प्रस्ताव आणला स्टँडिंग कमिटीत 2019ला जनरल बॉडी मीटिंगमध्ये सँक्शन केला, त्यावेळी मी जवळजवळ 22 मिनिटाचं भाषण केले. आणि नंतर ज्या घटना घडत गेल्या 2021पासून जसे जसे मोर्चे निघत आले, आपण पाहिलं असेल त्यावेळीची क्लिप काढा आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट म्हणलेलं आहे, काही लोक ॲक्सेप्ट करणार आहेत, तुम्हाला हे महागात पडेल आणि मालमत्ता कराचा बोजा या सगळ्यांना जो डोक्यावर बसवला आहे, हेच खरी भारतीय जनता पार्टीसाठी हे दखलपात्र होणार आहे आणि त्याचा शेक त्यांना होणारच आहे, हे त्यांना कल्पना होतीच. वेळोवेळी मला वाटतं बऱ्याचशा ठिकाणी बोलत असताना आमदार प्रशांत ठाकूर बोललेले आहेत का बाबा हा मालमत्ताचा कर आपल्या अंगाशी पडणार आहे, त्याप्रमाणे ते अंगाशी येईल. आणि आपण बघितलं असाल पनवेल महापालिका हद्दीत छिकडं तिकडं पाण्याचा सगळा गोंधळ चालला आहे. आपण पाहतोय परमेश्वराने रायगड जिल्ह्याला पाणी दिले. रायगड जिल्ह्याला म्हणजे मोरबा धरण, याच्यातून शेकडो लिटर, लाखो लिटर पाणी नवीन मुंबईला जाते आणि आपण त्याच्याकडे, या पाण्याच्या लाईनकडे हताशपणे बघत राहिले. मला वाटतं RR पाटील मंत्री असताना, गणेश नाईक साहेब असताना या लोकांनी तो डॅम इकडे घेतला, परंतु आपले आमदार यांनी कुठला तरी डॅम घ्यायला हवा होता. ग्रॅव्हिटीने येणारा आपला हा इकडचा डॅम आहे आपला नेरा साईडचा, त्याची तरी आपल्याला हे करायला पाहिजे होतं. तो जरी आपण डेव्हलप केला तरी आपल्याला हा पाणी पुरेसा होणार आहे, ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे. याकडे खरं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु यांच्या दुर्लक्षतेमुळं पाण्याला वणवण फिरावं लागत असते नगरपालिका हद्दीत. आणि ह्या कणबोली झालं, कामोठा झालं, खारघर झालं, सगळीकडे पाण्यासाठी वणवण फिरायला लागते. ही नामुष्की सत्ताधाऱ्यांना निश्चितच मागे ठेवल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं असाल पाण्याचं हे रोड, रस्ते, कणबोली नुसती अशी हालत बेकार करून ठेवली. जागोजागी लोक सगळी शिव्या देतात आम्हाला, अरे तुम्ही नगरसेवक होतात हे काय केलं. सगळी मार्चपासून हे खडून ठेवले, पण कळंबोलीमध्ये सगळीकडे दाण करून ठेवले. सगळीकडे गटारं उघडी आहेत. ड्रेनेज लाईनचं काम करायला पाहिजे यांनी. सिवरेज लाईन पावसाळ्यामध्ये या केल 2 केल 4मध्ये पूर्णपणे सिवरेजचं, संडासचं पाणी लोकांच्या घरामध्ये येते, त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जाते. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मध्ये झालं होतं, पाणी आहे जुनी पाण्याची 84ची लाईन आहे, सिवरेजचे पाणी एकत्र येऊन त्याच्यामध्ये ते सिवरेजचं पाणी या नळाला यायचं आणि त्याविषयी आम्ही आवाज उठवला. जवळजवळ अर्धा तास पाणी लोकांना सोडायला सांगायचं, अशा हे परिस्थितीत होतं. त्यावेळी मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी आवाज उठवला, माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे. आणि सिडकोला 5.5 कोटीची या केल 2 केल 1 केल 4साठी पाण्याची नवीन लाईन टाकायला लावली. बरं, माझा मुद्दा काय होता की मतविभाजनाचा काय होईल का याच्यामध्ये फायदा? याच्यात तुमचं मतविभाजन तुम्ही आपले प्रेसवाले बोलणार, ह्या निश्चित स्वरूपाच्या आकडेवारी आहेत, मतविभाजन झालं होईल. परंतु परिस्थिती नाजूक आहे. पनवेलची लोक ग्रस्त आहेत, पाण्यामुळे ग्रस्त आहेत, नागरी सुविधामुळे ग्रस्त आहेत, आरोग्य व्यवस्थेमुळे ग्रस्त आहेत, सगळ्यांनी ग्रस्त आहेत. सगळं जर पाहिलं असेल, खारघर शहर एकदम एक्झिक्युटिव्ह आहेत. खारघर शहरवासी म्हणतात ठीक आहे, मोदी शहा आमचे लोकसभेपुरते होते, आता विधानसभेला आम्ही कोणाचं मानणार नाही अजिबात. आमचा काय पाण्याचा प्रश्न आहे, नागरी सुविधांचा प्रश्न आहे, इथल्या आमदारांनी सोडवलेलं नाही. म्हणून निगेटिव्हिटी महत्त्वाची म्हणजे खारघरमधून लोकांमधून निर्माण झालेली आहे. आणि इथलं जर कळंबलीचं विचारून सोय नाही, कामोठ्याची पण परिस्थिती तीच आहे. न बोलता मी तुम्हाला सांगतो आहे, आतून पण त्यांची लोक ग्रस्त आहेत. आता ते म्हणतात आता काय करणार आम्ही, त्याप्रमाणे मला वाटत नाही आमची हे, परंतु मतदार राजा आहे ना, आता भावनिक झालेला आहे. मतदार राजाला माहिती आहे पनवेल महापालिकेची काय दुरावस्था आमची झालेली आहे, ते मतदार राजाला माहिती आहे.
तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब. त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की आम्हाला पवार साहेबांचा आदेश होता, व्यक्तिगत त्यांना सिल्वर वर्कवरनं फोन आला होता आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश दिलेला आहे की यावेळेला आम्ही म्हणजे बालराम पाटील साहेब यांच्यासोबत असणार आहोत. शिवाय पनवेल महानगरपालिकेवर त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनावर देखील त्यांनी कठोर टीका केलेली आहे. ते स्वतः नगरसेवक राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा देखील अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे. ही मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता कळंबोली. धन्यवाद.